वयाचे 60 वर्ष पूर्ण करताना महत्त्वाच्या 80 सूचना 8 मिनिटाच्या आत. वयाचं 60वं वर्ष सुरू झालं की आपल्याला कोणता ना कोणता आजार व्हायला सुरुवात होते. मग दवाखाना, औषध गोळ्या दररोज घेणं सुरू होतं. जास्त औषधे घेतल्याने तुमचं शरीर खराब होऊन जातं. जास्त औषध घेणं हे शरीराला कधीही चांगलं नसतं. मग याच आजारांच्या औषधांपासून सुटका होण्यासाठी मी तुमच्यासाठी खास अशा टिप्सचा 80 टिप्सचा एक व्हिडिओ घेऊन आलोय. अतिशय कमी वेळात म्हणजे 8 मिनिटांमध्ये 80 टिप्स ह्या इतक्या महत्त्वाच्या आहेत की इथून पुढच्या आयुष्यात त्या तुम्हाला नक्कीच कामी पडतील आणि ज्यामुळे तुम्ही निरोगी राहाल, कुठला साईड इफेक्टही होणार नाही आणि औषध गोळ्या दवाखाना करण्याची देखील गरज येणार नाही. एक विनंती आहे की हा व्हिडिओ फक्त लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पहिली सूचना, सकाळी भिजवलेले हरभरे खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढतं आणि स्नायू मजबूत होतात. दुसरा, दातांची नखे चावू नका, यामुळे दृष्टी कमजोर होते आणि पोटाचे आजारही होऊ शकतात. तिसरा, केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरे तेलात मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी दुपटीने वाढते. चौथा, जी लोक रोज सकाळी टोमॅटो खातात त्यांचे केस लवकर पांढरे होत नाही. पाचवा, डोकेदुखीचा त्रास झाल्यास द्राक्षाचा रस सेवन करा, यामुळे वेदना नक्कीच कमी होतात. सहावा, जर तुम्ही दिवसाभरात 1 चमचा दालचिनी कोणत्याही स्वरूपात खाल्ली तर तुम्ही निरोगी राहाल. सातवा, मासिक पाळीची समस्या आल्यास पुदिनीच्या पानापासून बनवलेला चहा पिणं अतिशय फायदेशीर ठरतं. आठवा, ताप कमी होत नसेल तर गिलोय पाण्यात उकळून ते गाळून प्यावं. गिलोय म्हणजेच गुळवेल, ते पाण्यात उकळून प्यावं, त्यामुळे तापामध्ये आराम मिळेल. आणि तव्यावर मनुके भाजून त्यातील बिया काढून 3 ते 5 मनुके खा, यामुळे तुम्हाला तापापासून आराम मिळेल आणि अशक्तपणा देखील दूर होईल. 9वा, आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले रक्त चालू लागते, गोठलेलं रक्त देखील चालू लागतं. 10वा, लसणाच्या कळ्या कट केलेल्या असोत किंवा संपूर्ण लसणाच्या कळ्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत. लसूण मऊ होऊन अंकुरित होऊ लागतो आणि त्याची चव कमी होते. त्याचबरोबर लसणाचे फायदेशीर गुणधर्मही लक्ष होऊ शकतात. 11वा, फास्ट फूड खाणे टाळा, कारण ते पचायला जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे शरीरात चरबी निर्माण होते, त्यामुळे जंक फूड खाणे शक्यतो टाळा. 12वा, केळी खाल्ल्यानंतर तुम्हाला बद्धकोष्ठेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडेसे काळे मीठ आणि थोडी काळी मिरी शिंपडा, त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठेचा त्रास होणार नाही. 13वा, जेव्हा तुम्हाला शिंकायला लागेल तेव्हा डोकं थोडंसं खाली करा, त्यामुळे तुमचा मेंदू कमजोर होत नाही. 14वा, ज्याची त्वचा खडबडीत आणि कोरडी आहे त्याने नाशपतीचे सेवन करावे. 15वा, जे लोक जास्त साखर घालून चहा पितात ते लवकर लठ्ठपणाचे शिकार होतात. 16वा, रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स दूर होऊ लागतात. 17वा, जर तुम्हाला तुमच्या घरातून उंदीर हाकलायचे असते तर खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये कापूर ठेवा. 18वा, पोटाचा कोणताही आजार असल्यास मूग आणि मसूर डाळीचे अधिक सेवन करा. 19वा, जो व्यक्ती आपले केस जास्त धुतो त्याला जास्त केस गळण्याची समस्या होऊच शकते. 20वा, दिवसात कमी पाणी पिणाऱ्या व्यक्तींचे ओठ काळे होऊ लागतात. 21वा, जर तुम्हाला थकवा जाणवू लागला तर थोडासा गुळ खा, त्यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. 22वा, जर कोणाला पोटात गॅसची समस्या असेल किंवा वजन जास्त असेल तर रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणामध्ये एक लसणाची कळी खा, यामुळे पोटाच्या समस्या दूर होऊन वजन वाढण्याचे प्रतिबंध होईल. 23वा, एका श्वासात पाणी कधीच पिऊ नये, कारण त्यामुळे छातीत दुखू लागते. 24वा, वजन वाढवायचे असेल तर उकडलेले बटाटे खा. 25वा, हात आणि पायाचा रंग काळा होत असल्यास रोज झोपण्यापूर्वी कच्चे दूध लावा. 26वा, जास्त कफ तयार होत असेल तर त्यामुळे खोकल्याची समस्या असल्यास केळीचे सेवन करू नये, त्यामुळे शरीराला हानी होते. 27वा, सतत वाकलेल्या स्थितीत दीर्घकाळ काम केल्याने पाठीचा कणा आणि मानेच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. 28वा, जास्त चहाचे सेवन केल्यास दाताच्या याच्यावर खूप वाईट परिणाम होतो. 29वा, किचनमध्ये निष्काळजीपणे काम करताना अनेकदा हात जळतात, तेव्हा ऑलिव्ह ऑइल लावल्याने आराम मिळतो. रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका देखील कमी होत असतो. 31वा, जे लोक खूप जास्त पायी चालतात त्यांना हृदयविकारांचा त्रास होत नाही, त्याचे शरीरही निरोगी राहते. 32, दातांची नखे चावू नका, यामुळे दृष्टी कमजोर होऊन पोटाचे आजार होतात. 33वा, जंक फूड खाल्ल्याने तरुण वयातही मधुमेह किंवा डायबिटीस होतो. 34, फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दुधाचे सेवन करू नये. 35, रोग काही वेळा नखे घासल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळती थांबते, त्यामुळे नखे एकमेकावर घासावे. 36वा, आंबा खाल्ल्यानंतर हिरव्या मिरचीचे सेवन अजिबात करू नये. 37वा, जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होऊ शकतो. 38वा, दह्याचे वरचे पाणी फेकून देऊ नये, त्याच्या सेवनाने यकृत म्हणजेच लिव्हर शुद्ध होते. 39, कोणती आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने पोटात सूज येते. 40, सकाळी उठल्यावर मोबाईल वापरल्याने डोकेदुखी वाढते. 41, अंड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावण्यास केस रेशमी आणि सुंदर होतात. 42वा, पेरूचे सेवन केल्यास पोट साफ राहते, सुस्ती आणि डिप्रेशन कमी होते. 43वा, रोज सकाळी उठल्यावर केसांना कंगी किंवा केस तुटणे कमी होते आणि केस मजबूत होतात. 44, रात्री नाभीत तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो आणि आरोग्य चांगलं राहतं. 45वा,
रात्री उरलेल्या भाकरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. शिळी भाकरी दुधासोबत खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी, पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो. त्यामुळे शिळी भाकरी दुधात खावी. 46 वारंवार लघवी होत असल्यास भाजलेल्या हरभऱ्याचं सेवन करावं. 47 सकाळी स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्याने बद्धकोष्ठता, बराच वेळ एका जागा बसल्याने होणारे पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते, ऊर्जा वाढते. 48 मखानाचे सेवन केल्यास हाडं मजबूत होतात. ते चविष्ट असून देशी तुपात खाल्ल्यास अगदी जबरदस्त परिणाम होतात. 49 दररोज दही किंवा ताकाचे सेवन करा. ते लघवीच्या इन्फेक्शनला प्रतिबंध करतात. 50 उकडलेले तांदूळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते अनेक दिवस वापरू नये, त्यामुळे पोट बिघडते, पॉयझन देखील होऊ शकतं. 51 जे लोक घाईत जेवण करतात त्यांना हृदयाचा त्रास होतो. अन्न लवकर पचत नाही, लठ्ठपणा येतो, त्यामुळे अन्न नेहमी शांत बसून हळूहळू 32 वेळा चावून खावे. 52 टोमॅटोचे सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि डोळे त्वचेसाठी फायदेशीर असतं. 53 आहारात कोथिंबीर, पुदिन्याची चटणी अवश्य समाविष्ट करा. थकवा जाणवणार नाही. ज्यांना भूक कमी लागते त्यांची भूक देखील वाढते, त्यामुळे नक्कीच चटणीमध्ये पुदिन्याची 2-3 पाने टाकायला विसरू नका, ज्याने भूक वाढते. 54 दररोज सकाळी कडुनिंब आणि तुळशीची 2-3 पाने धुवून सेवन करा. त्यामुळे अनेक रोगांपासून तुमचं संरक्षण होतं. तसेच दिवसातून एकदा दुधाचं सेवन हे केलंच पाहिजे. 55 जर तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहायचे असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. 56 जर तुम्हाला घाम येत असेल तर एक बादली पाण्यात तुरटीचा छोटा तुकडा टाका आणि काही वेळाने आंघोळ करा, घाम येणं बंद होईल. 57 जेवण न खाण्यापूर्वी वेलची खाल्ल्यास जेवण लवकर पचते. 58 गुळाचा चहा पिल्याने पचनक्रिया मजबूत होते. 59 जिरे मिसळून दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. 60 जर तुमचे पाय शून्य होऊ लागले तर या गोष्टी टाळा. कोल्ड्रिंक्स, भात, दही आणि लस्सी. 61 मेथीचे दाणे रोज सेवन करणं आवश्यक आहे, ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. 62 जेवल्यानंतर काही पाऊले चालल्याने जेवणात पचनात मदत होते. 63 गुलाबाची फुलं चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याची डाग आणि पिंपल्स कमी होतात. 64 कोमट पाणी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. 65 जे लोक तिखट मसाले खातात त्यांना अपचन होत नाही. 66 रात्री चहाचे सेवन कमी करा, त्यामुळे शरीराला हानी होते. 67 जर तुम्हाला तुमचे दात नेहमी निरोगी ठेवायचे असतील तर रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. 68 पायावर बसून कोणतेही काम केल्यास थेट परिणाम डोळ्यांच्या दृष्टीवर होतो आणि दृष्टी कमजोर होते. 69 लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या खाल्ल्याने पोट नेहमी चांगले राहते. रक्त पातळ करते. रक्त वाढवण्यासाठी, रक्त शुद्ध करण्यासाठी नाश्त्यामध्ये मध आणि याचा वापर सुरू करा. 70 मोहरीच्या तेलात लसूण गरम करून कानात टाकण्याने कानदुखी बरे होते. 71 नेहमी सूर्योदयापूर्वी अंथरूण सोडण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे ऊर्जा जबरदस्त मिळून जीवनास यश मिळते. 72 सकाळी झोपेतून उठल्यावर तोंड न धुता कमीत कमी 1 ग्लास पाणी पिल्याने अपचनाचा त्रास कमी होऊन वजन देखील कमी होतात. दुधाचा चहा रिकाम्या पोटी कधीही घेऊ नका, शरीराची मोठी हानी होते. 74 रोज सकाळी पोट साफ करण्याची सवय लावा, त्यामुळे बरेचसे सकाळी व्यवस्थितपणे बसून पोट साफ होते याची काळजी घ्या. 75 दररोज दात घासणं गरजेचं आहे, त्यामुळे तोंडात बॅक्टेरिया वाढतात आणि त्यामुळे मोठा परिणाम होत असतो. 76 जेवणापूर्वी कधीही पाणी पिऊ नका, किमान अर्धा तास आधी प्या. तसेच जेवताना पाणी पिऊ नका, जेवल्यावर अर्धा तासाने पाणी प्या, त्यामुळे तुमची पचनशक्ती नेहमी निरोगी राहते. 80 सगळ्यात महत्त्वाचं दररोज किमान 7 ते 12 ग्लास पाणी प्या. निरोगी राहण्यासाठी, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी इतके पाणी पिणे आवश्यक आहे. तर आत्ताच आपण 80 सूचना ज्या 60 पार करताना पाळल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला औषध उपचार घेण्याची गरज पडणार नाही, तुम्ही निरोगी राहात. ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.